हॅलो आणि स्वागत आहे आजच्या या सखोल अभ्यास सत्रात. आज आपण GKN 101 म्हणजे सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव या मे 2025च्या परीक्षा सत्रासाठीची सोडवलेली प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. हो, आणि आजचं ही सत्र एक रॅपिड रिकॉल व्हिज्युअल गाईड असणार आहे. अगदी बरोबर. आपण कोणतीही अवांतर चर्चा न करता थेट स्लाइडवरचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत. परीक्षार्थ्यांसाठी ही उजळणी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण वेळ न दवडता थेट सुरू करूया. नक्कीच. ही एकदम मुद्देसूद आणि वेगवान उजळणी असेल. आपण पहिल्या स्लाइडपासून सुरुवात करूया. बरं, तर विभाग 1 आणि पहिली स्लाइड. स्लाइडवरचा प्रश्न आहे, मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी 5 न्यायालेख म्हणजे रिट्स कोणते आहेत? यात 5 महत्त्वाचे न्यायालेख येतात. पहिला आहे बंदी प्रात्यक्षिकरण, ज्याला आपण हेबियस कॉर्पस म्हणतो, म्हणजे बेकायदेशीर अटकेविरुद्ध व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश. दुसरा आहे परमादेश किंवा मेंडमस, म्हणजे सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. राईट. तिसरा आहे प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन. यातून कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखलं जातं. चौथा आहे अधिकार पृच्छा किंवा को वॉरंटो. व्यक्ती कोणत्या अधिकाराने पदावर आहे याची विचारणा करणारा आदेश. हो, आणि शेवटचा 5वा न्यायालेख आहे उत्प्रेषण म्हणजे सर्टिओरारी. यात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालय ते प्रकरण स्वतःकडे घेतं. खूप छान. आता आपण पुढची स्लाइड घेऊया. स्लाइड 2 वर प्रश्न आहे, हॅरोल्ड लॅसवेलचे समजापड प्रक्रियेचे घटक सांगा. लॅसवेलच्या प्रक्रियेत 5 घटक आहेत. पहिला कोण म्हणजे संप्रेषक किंवा मेसेज पाठवणारा. दुसरा काय म्हणतो म्हणजे संदेशाचा मूळ आशय. आणि तिसरा घटक आहे कोणत्या माध्यमातून. अगदी बरोबर, म्हणजे संदेशाचं माध्यम. चौथा घटक आहे कोणाला म्हणजे ग्राहक किंवा संदेश स्वीकारणारा कोण आहे. आणि 5वा आहे कोणत्या परिणामासाठी म्हणजे त्या ग्राहकावर झालेला परिणाम, म्हणजे तो इम्पॅक्ट. बरोबर. वळूया तिसऱ्या स्लाइडकडे. परितंत्र म्हणजे इकोसिस्टीम म्हणजे काय असा प्रश्न आहे. परितंत्राचं सूत्र खूप सोपं आहे. सजीव म्हणजे जैविक घटक जसे वनस्पती आणि प्राणी, अधिक निर्जीव म्हणजे अजैविक घटक जसे हवा आणि पाणी. आणि या दोघांमधलं परस्परावलंबन. हो ना, एक्झॅक्टली. सजीव अधिक निर्जीव अधिक परस्परावलंबन बरोबर परितंत्र. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऊर्जा प्रवाह व पोषक चक्र. राईट. आता स्लाइड 4. प्रश्न विचारला आहे की उद्योजकतेची म्हणजे आंत्रप्रेन्युअरशिपची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? उद्योजकतेची 5 प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिलं म्हणजे नाविन्याचा ध्यास. दुसरा आहे जोखीम स्वीकारणे म्हणजे रिस्क टेकिंग. हो. तिसरं वैशिष्ट्य आहे सुसूत्रता आणणे किंवा ऑर्गनायझेशन. चौथा आहे निर्णय क्षमता. आणि 5वं म्हणजे जबाबदारी. एकदम स्पष्ट. स्लाइड 5 कडे जाऊया. संगणकाचे प्रमुख उपयोग सांगा. हा आपला प्रश्न आहे. संगणकाचे 4 प्रमुख उपयोग आपण नेहमी पाहतो. पहिला माहितीची साठवणूक व विश्लेषण. दुसरा संचापन क्रांती व दळणवळण. आणि शिक्षण व संशोधन हा तिसरा उपयोग. हो. आणि चौथा सर्वात मोठा उपयोग म्हणजे व्यापार व ई-कॉमर्स. बरोबर. आता आपण विभाग 2 मध्ये आलो आहोत. स्लाइड 6 वरचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मातील 4 आर्य सत्य कोणती आहेत? ही 4 सत्ये पायऱ्यांसारखी आहेत. पायरी 1 आहे दुःख, म्हणजे जगात सर्वत्र दुःख आहे हे मान्य करणं. पायरी 2 आहे दुःख समुदाय, म्हणजे दुःखाला विशिष्ट कारण आहे, जी म्हणजे तृष्णा. राईट. पायरी 3 आहे दुःख निरोध, म्हणजे दुःख नष्ट करणे शक्य आहे हा विश्वास. आणि पायरी 4 आहे दुःख निरोध गामिनी प्रतिपद. थोडा कठीण शब्द आहे. हो, पण याचा सोपा अर्थ आहे दुःख निवारणासाठीचा अष्टांगिक मार्ग. अच्छा, समजलं. पुढची स्लाइड घेऊया. स्लाइड 7. नवनिर्मिती संधीचे 7 स्रोत कोणते आहेत? हे 7 स्रोत असे आहेत. 1. अनपेक्षित घटना. 2. विसंगती. 3. प्रक्रियेतील गरज. 4. बाजारपेठेतील बदल. 5वा बदल लोकसंख्या शास्त्रीय असतो ना? हो, 5वा लोकसंख्याशास्त्रीय बदल. 6वा आहे दृष्टिकोनातील बदल. आणि 7वा स्रोत म्हणजे नवे ज्ञान. काय सांगतो? विन्स्टन यांचा मुख्य सिद्धांत असा सांगतो की
कोणताही नवीन तांत्रिक शोध आपोआप क्रांती घडवत नाही. समाज आपल्या गरजेनुसार त्याला आकार देतो. आणि याचे 2 घटक आहेत स्लाइडवर. हो, पहिला घटक आहे सामाजिक गरज, ज्याला सुपरविनिंग सोशल नेसेसिटी म्हणतात. आणि दुसरा घटक आहे क्रांतिकारक क्षमतेचे दमन, म्हणजे लॉ ऑफ सप्रेशन ऑफ रॅडिकल पोटेन्शियल. राईट. आता स्लाइड 9. प्रश्न आहे, सहकाराची 5 प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. सहकाराची 5 वैशिष्ट्ये अशी आहेत. 1. ही एक ऐच्छिक संघटना असते. 2. यात लोकशाही नियंत्रण असतं. तिसरं म्हणजे सेवा उद्देश. अगदी बरोबर. चौथं वैशिष्ट्य आहे समान हक्क. आणि 5वा म्हणजे परस्पर सहाय्य. क्लिअर आहे. स्लाइड 10 वरचा प्रश्न घेऊया. हक्क किंवा राईट्स म्हणजे काय? हक्क म्हणजे असे अधिकार ज्यांच्याशिवाय व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकत नाही. याचे 3 आधारस्तंभ आहेत. सामाजिक मान्यता हा पहिला. हो, दुसरा आहे कायदेशीर संरक्षण आणि तिसरा म्हणजे ते हक्क विकासपूरक असले पाहिजेत. खूपच छान. आपला अर्धा टप्पा पूर्ण झालाय. आता विभाग 3, स्लाइड 11. प्रश्न आहे, किण्वण म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेची व्याख्या काय आहे? किण्वण प्रक्रियेत इनपुट म्हणून सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीव वापरले जातात. ही ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारी जैविक रासायनिक प्रक्रिया आहे. आणि याचं आउटपुट काय येतं? याचा आउटपुट म्हणजे ऊर्जेची निर्मिती होते आणि अल्कोहॉल किंवा सेंद्रिय आम्ल व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. समजायला एकदम सोपं आहे. स्लाइड 12 कडे वळूया. संस्कृतीची 4 प्रमुख परिमाणे सांगा. संस्कृतीची 4 परिमाणे अशी आहेत. पहिलं मानसिक परिमाण, दुसरं सामाजिक आणि नैतिक परिमाण, तिसरं आहे कलात्मक व बौद्धिक परिमाण. राईट, आणि चौथा म्हणजे जीवन पद्धती परिमाण. ओके. स्लाइड 13 वरचा प्रश्न बघूया. ग्राहकांच्या 5 प्रमुख तक्रारी कोणत्या असतात? ग्राहकांच्या मुख्य 5 तक्रारी असतात. 1. भेसळयुक्त माल. 2. वजन व मापात फसवणूक. 3. छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणे किंवा ओव्हरचार्जिंग. चौथी तक्रार असते फसव्या व भ्रामक जाहिरातींबद्दल. हो ना. आणि 5वी तक्रार आहे खराब सेवा व सदोष वस्तू. बरोबर. आता स्लाइड 14. सहकाराचे आर्थिक फायदे काय आहेत असा प्रश्न आहे. याचे 4 मुख्य आर्थिक फायदे आहेत. पहिला, मध्यस्थांचे उच्चाटन. दुसरा, रास्त दरात वस्तूंचा पुरवठा. तिसरा फायदा म्हणजे आर्थिक शोषणापासून मुक्ती. हो, आणि चौथा फायदा म्हणजे स्वस्त पतपुरवठा उपलब्ध होणे. राईट. आता स्लाइड 15. मानसिक आरोग्याच्या संकल्पनेचे कालखंड कसे आहेत? याचे 3 टप्पे आहेत. टप्पा 1 होता अंधश्रद्धा व अज्ञानाचा काळ, ज्याला प्रिमिटिव्ह एरा म्हणतात. टप्पा 2 म्हणजे वैद्यकीय व शास्त्रीय काळ. आणि आताचा टप्पा 3 तो आहे आधुनिक व मनोवैज्ञानिक काळ, ज्याला आपण मॉडर्न किंवा होलिस्टिक एरा म्हणतो. 3 लवचिकता म्हणजे रेझिलियन्स. आणि चौथा घटक ताणतणाव व्यवस्थापन. अगदी बरोबर. आणि 5वा घटक आहे निरोगी सामाजिक संबंध. छान. आता स्लाइड 17 कडे जाऊया. पाणी प्रदूषणाची 5 प्रमुख कारणे कोणती आहेत? ही 5 कारणे स्लाइडवर स्पष्ट आहेत. 1. औद्योगिक सांडपाणी. 2. घरगुती मैला व सांडपाणी. 3. शेतीतील रसायने. 4 नंबरला आहे प्लास्टिक व घनकचरा. हो, आणि 5वं कारण आहे खनिज तेलाची गळती. राईट. स्लाइड 18 वरचा प्रश्न आहे, औद्योगिक विकरांचे म्हणजे एन्झाईम्सचे 6 प्रकार कोणते आहेत? हे 6 प्रकार असे आहेत. पहिला अमायलेज, दुसरा प्रोटीएज, तिसरा लायपेज, चौथा प्रकार सेल्युलेज. राईट, सेल्युलेज, 5वा लॅक्टेज आणि 6वा आहे पेक्टिनेज. ओके. आता स्लाइड 19. अर्थव्यवस्थेत सहकाराची गरज का आहे? सहकाराची गरज 4 कारणांसाठी आहे. पहिलं, दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी. दुसरं, एकाधिकारशाहीला आळा घालण्यासाठी. स्वावलंबन व आत्मविश्वास वाढवणं हे तिसरं कारण. अगदी बरोबर. आणि चौथं कारण म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करणे. आणि आता आपली शेवटची स्लाइड, स्लाइड 20. अमर्त्य सेन यांची 5 स्वातंत्र्य कोणती आहेत? अमर्त्य सेन यांनी सांगितलेली 5 स्वातंत्र्य अशी आहेत. 1. राजकीय स्वातंत्र्य. 2. आर्थिक सुविधा. 3. सामाजिक संधी. चौथी आहे पारदर्शकतेची हमी. हो. आणि 5वी आहे संरक्षणात्मक सुरक्षितता किंवा प्रोटेक्टिव्ह सिक्युरिटी. खूपच छान. अशा प्रकारे आपण संपूर्ण 20 स्लाइड्स आणि त्यांचे प्रश्नोत्तरे पूर्ण केली आहेत. वेळ न दवडता सर्व संकल्पना आपण कव्हर केल्या. नक्कीच. ही एकदम थेट आणि स्पष्ट उजळणी होती. परीक्षेच्या आधी पटापट आठवण्यासाठी याचा खूप फायदा होईल. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच सोडून जाते.
ह्या संपूर्ण अभ्यासक्रमात विज्ञान, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र हे वेगवेगळे विषय वाटत असले तरी ते मानवी जीवनाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास कसा साधतात हे यातून स्पष्ट होते. हो ना, हे सगळे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी. या सर्व घटकांचा परस्पर संबंध लक्षात ठेवल्यास परीक्षेतील उत्तरे अधिक अचूक देता येतील. तर सर्व परीक्षार्थींना त्यांच्या GK 101च्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आज इथेच थांबूला.